गेल्या 4 दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस नांदेडमध्ये परतलाय। शहरासह सर्वदूर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसतोय। ढगफुटी सदृश पावसानं नांदेड शहरातील रस्ते जलमय झालेले आहेत। आज नांदेडला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला होता, त्यामुळे रात्रीच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शाळा, कॉलेज आणि खासगी क्लासेसना सुट्टी दिली। गेल्या 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर नांदेडमध्ये आज पहाटे 3 वाजल्यापासून संततधार असा पाऊस झालेला आहे। नांदेड लगतच्या काही भागामध्ये तर ढगफुटी सदृश पाऊस झालाय, त्यामुळे आपण पाहू शकतो ओढे नाले जे आहेत ते तुडुंब भरलेले आहेत। नांदेड मालेगाव रोडवरच्या एका नाल्याजवळ मी आहे, या ओढ्याला प्रचंड असा पूर आलेला आहे, त्यामुळे नांदेडच्या गजानन मंदिर भागातील अनेक घरे हे पाण्याखाली गेलेले आहेत। तरोडा खुर्द आणि तरोडा बुद्रुक या दोन्ही गावाला या पाण्याने वेढा दिलेला आहे, त्यामुळे या भागातील वाहतूक ठप्प झालेली आहे। यासोबतच नांदेड जिल्ह्यातील अनेक ओढ्या नाल्यांना पहाटे पूर आलेला आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक काहीशी विस्कळीत झालेली आहे। हा पाऊस जर असाच सुरू राहिला तर नांदेडचे पूर संकट आणखी गडद होण्याची भीती आहे। कॅमेरामन अक्षयसह राजीव गिरी, पुढारी न्यूज, नांदेड।